मान्य विजय व्यायाम शाळा धुळे यांच्याकडून आपल्या उपस्थितीला दिवशी बांधवांसाठी धुळे शहरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. लोकमान्य विजयम शाळेच्या वतीने यंदा हनुमान जयंतीनिमित्त एक आगळा उपक्रम राबविण्यात आला. छत्रपती शिवाजी हायस्कूल अंतर्गत संत जगनाडे विद्या विकास मंडळ संचलित मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी अन्नदानाचा लाभ घेतला. महाबली हनुमान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाबली हनुमान की जय आणि बजरंग बली की जय या जयघोषात अन्नदान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. लोकमान्य विजयम शाळेच्या वतीने गोविंद गरुड आणि विजय अहिरे यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यासोबतच सायंकाळी राम मंदिरापासून तर लोकमान्य विजयम शाळेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत बग्गीवर बाळ हनुमानांची प्रतिमा ठेवून फुलहार अर्पण करण्यात आले. डीजेच्या तालावर व्यायामशाळेच्या पैलवानांनी पारंपरिक 12 पाऊल नृत्य सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत उत्साहात आणखीन रंगत भरली. या कार्यक्रमाला धुळे शहराचे आमदार यांच्या धर्मपत्नी अल्पाभाबी अग्रवाल यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन बंग, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रवीण लांडे, लोकमान्य विजयम शाळेचे गोविंद गरुड, विजय अहिरे, पप्पू पाटोळे, आबा गवळी, सुमित जाधव, प्रतीक गरुड, युवराज पवार, हरीश पोपली, भीमा निकम, रवींद्र मोटवानी, वसतिगृह अधीक्षक प्रमोद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत लोकमान्य विजयम शाळेने हनुमान जयंतीचा सामाजिक बांधिलकीचा एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमान जयंती साजरी करण्याचा मानस व्यक्त केला. हे अतिशय भाग्यवान असं त्यांना मी समजतो. अतिशय या ठिकाणी अशी मुलं आहेत, त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना आई नाही, काही विद्यार्थ्यांना वडील नाही, काही दोन्ही नाही. अशा विद्यार्थ्यांचं हे थोडक्यात म्हणजे बालसदन किंवा अनाथ आश्रमालय म्हणलं तरी चालेल. अशा ठिकाणी आज तुम्ही अतिशय चांगलं आणि पुण्याचं काम करताय. मी वर्षानुवर्ष गेल्या 1 वर्षापासून मी प्राचार्य झाल्यापासून कंटिन्यू या ठिकाणी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर आणि चांगल्या आपल्या घरगुती पद्धतीचं जेवण रोज त्यांना दिलं जातं की जेणेकरून त्यांना घरच्यांची आई बापांची आई वडिलांची कधीही आठवण येणार नाही. अशा पद्धतीचं काम आणि सेवा करण्याची संधी मला मिळाली ते मी करतो. आणि ह्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये मोठं होऊन काहीतरी चांगल्या पदावर जाण्यासाठी नेहमीच मनोकामना व्यक्त करत असतो. कोणत्याही प्रकारचे यांच्याकडून आतापर्यंत वर्षभरात 1ही रुपया कसलीही प्रकारची फी घेतली जात नाही. परीक्षा फी नाही, कुठल्याही प्रकार त्यांना ड्रेस पासून सर्व मी फुकट दिलेला आहे. आणि अशा 250 विद्यार्थ्यांची या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्या पद्धतीने आज तुम्ही लोकांनी सुद्धा त्यांना त्यामध्ये खालीचा वाटा उचलला, त्याबद्दल मी मनापासून माझ्या विद्यालयाच्या वतीने तुमचा सगळ्यांचा आभार मानतो. आणि त्याची सगळी कंपनी दिवसभर त्या ठिकाणी पैलवान तयार करायचं काम करतात. तुम्हालाही पुढे व्हायचं ना पैलवान? तर अशा या चांगल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जो माझा सहभाग घडवून घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि यापुढेही सरांना आश्वासन देतो की यापुढेही आम्हाला जे काही शक्य असेल त्याप्रमाणे सरांनी आत्ता सांगितलं की 24च मुलांची ग्रांट आहे आणि बाकीचा सगळा खर्च सर करतात. तर निश्चितच आमच्या ज्या काही सामाजिक संस्थांकडनं जे काही शक्य असेल ते सहकार्य सर आम्ही आमच्याकडनं नेहमी आपल्याला करू.